तर ही दृश्य आपण बघतोय यावेळेस टेंभे नाक्याच्या आनंद आश्रम मध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत। आज महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंसाठी राज ठाकरे हे कळव्यात सभा घेत आहेत आणि त्याआधी टेंभे नाक्यामधील आनंद आश्रम मध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। 20 वर्षांनंतर राज ठाकरे आनंद आश्रम मध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे हे आज महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचार सभेसाठी आहेत आणि त्याआधी त्यांनी टेंभे नाक्यामध्ये येऊन यावेळेस राज ठाकरेंनी आनंद आश्रममध्ये जाऊन आनंद दिघेंच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। पुष्प अर्पण करत राज ठाकरे इथं आता पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय आनंद आश्रममधली। राज ठाकरे हे सध्या आनंद आश्रममध्ये आहेत। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आनंद आश्रममध्ये आनंद दिघेंच्या आश्रमात। दृश्य आपण बघतोय यावेळेस राज ठाकरे हे आनंद आश्रममध्ये आहेत आणि ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे सर्व प्रमुख नेते देखील यावेळेस राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार आणि विद्यमान आता जे खासदार आहेत आणि ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे या ठिकाणी राज ठाकरेंचं स्वागत करतायत। आज नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरे कळव्यात सभा घेत आहेत। हे दृश्य आपण बघतोय राज ठाकरेंचं इथं पुष्पगुच्छ आणि एक भला मोठा हार तसंच शाल देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे। प्रताप सरनाईक ओळा माजीवाड्याचे आमदार आहेत शिंदे गटाचे, ते देखील राज ठाकरे यांचं स्वागत करत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आज ठाण्यामध्ये आहेत। टेंभे नाक्यामधील आनंद आश्रम जिथं आनंद दिघे राहत होते त्या आनंद आश्रममध्ये हे आनंद आश्रम सध्या शिंदे गटाचं कार्यालय आहे आणि याच शिंदे गटाच्या कार्यालयात सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंसोबत ठाण्याचे जिल्हाध्यक्ष मनसेचे अविनाश जाधव हे उपस्थित आहेत आणि राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। रवींद्र पाठक, प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, चंद्रराज देसाई देखील राज ठाकरेंच्या स्वागतासाठी आनंद आश्रममध्ये होते आणि सर्व नेत्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलेलं। राज ठाकरेंनी देखील आनंद दिघेंच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि आनंद आश्रममध्ये सध्या राज ठाकरे इथून थेट राज ठाकरे कळव्याला जातील। 90 फीट रोडवर राज ठाकरेंची एक सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या समर्थनात राज ठाकरे आज सभा घेत आहेत। 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे ठाण्यातल्या आनंद आश्रममध्ये दाखल झालेले आहेत। ठाण्यातले शिवसेना शिंदे गटाचे सर्व नेते मंडळी जे आहेत ते राज ठाकरेंच्या स्वागतासाठी आनंद आश्रममध्ये आहेत। टेंभे नाक्याचं आनंद आश्रम, याच आनंद आश्रममध्ये आनंद दिघे राहत होते। आनंद दिघे याच आनंद आश्रममधून सगळा कारभार बघत होते आणि त्याच आनंद आश्रममध्ये आपण बघतोय सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत। हे आनंद आश्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सध्या मध्यवर्ती कार्यालय आहे। आनंद आश्रममध्ये राज ठाकरे दाखल झालेले आहेत। तिथे राज ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि तिथून आता राज ठाकरे काही वेळातच कळव्यासाठी रवाना होतील आणि कळव्यामध्ये राज ठाकरे हे शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी म्हणून एक प्रचार सभा घेत आहेत। 20 वर्षांनंतर राज ठाकरे मतदारांना धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करतील।